तेरा नाम करते हुए लो पर आकर करते हैं तुझसे प्रार्थना, उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर आकर करते हैं तुझसे प्रार्थना, उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर आकर करते हैं तुझसे प्रार्थना, उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर आकर करते हैं तुझसे प्रार्थना, मेरा यीशु तूने एक उसके संग जहाँ पर होगा अनंत जीवन. देवाच्या वचनाकडे जाऊया. दुसरे राजे आणि अध्याय 7 आपण काढूया. दुसरे राजे अध्याय 7 आणि वचन 2 वाचतो तुमच्यासाठी. दुसरे राजे अध्याय 7 आणि वचन 2. तू तुझ्या डोळ्यांनी पाहशील पण त्यातून खाणार नाहीस. प्रभू ही वचन आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. परम पवित्र महान सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करता जिवंत देवा, तारणाऱ्या राजा, तारणाऱ्या प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ही सुंदरशी वेळ तू आम्हाला दिलेली आहे आणि तुझ्या परमपवित्र नावामध्ये इथं आम्ही एकत्रित आलेलो आहोत. तुझ्या सर्व पातकांच्या प्रार्थनेची तू आम्हाला क्षमा कर, आम्हाला शुद्ध कर, पवित्र कर. आणि प्रभू तुझ्या रक्ताने आम्हाला झाक, तुझ्या वचनाने आम्हाला झाक, तुझ्या दिव्य दूतांचा पहार आमच्या अवतीभोवती असू दे आणि पवित्र आत्म्याने आम्हाला भर प्रभू. हो प्रभू, असं आम्ही तुला विनवतो, आम्ही तुला प्रार्थना करतो. आणि हे घर, हे जागा, तू सर्व काही आपल्या ताब्यामध्ये घे. आमचे हृदय तू आपल्या ताब्यामध्ये घे आणि तू उंचावला जा. प्रभू येशू चरण मागतो म्हणतोय, आमेन. चालेल, बसूया आपण. आपण मागच्या वेळेस आपण संदेश घेतला होता, एकटा पापी बहुत हिताची नासाडी करतो. एकटा पापी बहुत हिताची काय करतो?
नासाडी करतो. आणि आपण पाहिलं होतं पापी म्हणजे काय, अविश्वासणारा, जो देवाच्या वचनावरती काय ठेवत नाही आहे, विश्वास ठेवत नाही. तो प्रचार देखील करतो, तो प्रचार देखील ऐकतो, तो देवाचे गाणे देखील गातो, तो चर्चला पण जातो, चर्चचे सर्व कार्यक्रमामध्ये देखील तो काय घेतो, भाग घेतो. पण त्याला जे योग्य वाटतं तेवढंच वचन, म्हणजे त्याच्या सोयीनुसार तो काय घेतो, ती वचनं घेतो किंवा त्या आज्ञा घेतो आणि त्याच्या सोयीनुसार तो त्या वचनाप्रमाणे वागतो. म्हणजे उदाहरणार्थ काय झालं, 10 आज्ञा आहे, तर 10 आज्ञातलं जे 5 आज्ञा जे त्याच्या सोयीप्रमाणे आहेत त्याचं तो करतो. जर उदाहरण बघायला जर गेलं तर आपण, तो एक मनुष्य होता जो प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला आणि बोलतो, प्रभूजी अनंतकाळचं जीवन प्राप्त करावं म्हणून मी काय करावं. तर प्रभूने त्याला सांगितलं की जे नियमशास्त्रामध्ये ज्या आज्ञा सांगितलेल्या आहेत त्या सर्व आज्ञांचं पालन कर. आणि तो म्हणतो हे सर्व मी करतो. आणि ज्यावेळेस जो साक्षात परमेश्वर, जो स्वतः वचन आहे, जो पृथ्वीवरती देहात प्रगट झालेला आहे, असा तो बोलला की मी हे सर्व करतो. पण ज्यावेळेस प्रत्यक्षात देव जो देहात प्रकट झाला त्याच्या मागे चालण्याची वेळ आली आणि ते वचनाने त्याला काय सांगितलं, तुझं जे आहे नाही ते गोरगरिबांना विकून टाक आणि तू माझ्या मागे ये. कारण प्रभूला माहीत होतं की त्याचं मन कुठं आहे. भले तो सांगत होता की मी हे वचनं पाळतो, मी हे नियमशास्त्र पाळतो. प्रभू म्हटलं चांगली गोष्ट आहे. बायबलमध्ये सांगितलं प्रभूने त्याच्यावरती प्रेम केलं. काय सांगितलं, येशूने त्याच्यावरती प्रीती केली असं सांगितलं. आणि मग तो म्हटला की जर तुला जर स्वर्गात जायचं आहे तर माझ्या मागे चाल. आणि ते जे काही आहे तुझ्याकडं, बघा हे देवबापाची आज्ञा होती, येशू ख्रिस्ताची आज्ञा होती त्याला, ते जे काही आहे ते धन गोरगरिबांना वाटून दे आणि तू माझ्या मागे चाल. पुष्कळदा आपल्या जीवनामध्ये पण देवाचा जेव्हा संदेश येतो त्यास काय होतो, अनेक लोक, माझ्या मागच्या जीवनात मी देखील तसाच होतो, आम्ही आमच्या सोयीनुसार वचन घेतो. पण आमच्या सोयीनुसार काही चालणार नाही. जे देवाचं वचन आहे ते देवाचं वचन आहे आणि देवाचं वचन आम्हाला संपूर्ण पालन करायचं आहे. आणि म्हणून आपण प्रभूने आपल्याला प्रेरणा दिली, मला प्रेरणा दिली आणि त्या विषयावरती आपण पाहिलं की एकटा पापी बहुत हिताची काय करतो, नासाडी करतो. मग तो मंडळीचा पाळक देखील असू शकतो, कुटुंबातला कुटुंब प्रमुख देखील असू शकतो, पिता असू शकतो, नवरा असू शकतो, घरातला कुठला एक व्यक्ती असू शकतो की ज्यावेळेस तुमच्याकडे देवाचं वचन येतं आणि तो आपल्या सोयीनुसार घेतो आणि बाकीचे 2-3 वचनं किंवा 2-3 आज्ञा नाकारून टाकतो, त्यालाच नासाडी करणं म्हणतो. कारण त्याने फक्त 8 गोष्टीवरती विश्वास ठेवला, 2 गोष्टी नाकारल्या. पण प्रभूला त्या चालत नाही. प्रभूला संपूर्ण आज्ञापालन हवं आहे. काय हवंय, संपूर्ण आज्ञापालन हवं आहे. फक्त 1-2 गोष्टीचं नाही आहे प्रियानो. प्रभू म्हणतो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मला संपूर्ण समर्पित करा, कारण मी स्वतःला संपूर्ण देऊन टाकलेलं आहे. मी संपूर्ण स्वर्ग सोडला आणि या पृथ्वीवरती आला आणि संपूर्ण रक्ताचा शेवटचा थेंब माझ्या शरीरातून वाहिला आणि मी तुमच्यासाठी प्रायश्चित घेतलेलं आहे. तर ही परमेश्वराची इच्छा आहे, परमेश्वराची अपेक्षा आहे. ज्यावेळेस आमच्याकडे संदेश येतो, शेवटच्या काळाचा आमच्याकडे संदेश येत आहे की प्रभू येत आहे आणि आपल्याला जर तयार व्हायचं आहे तर प्रभूच्या द्वारे जो संदेश आलेला आहे त्या संदेशावरती आपल्याला संपूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे आणि विश्वास तो आपल्याला कृतीमध्ये आणायचा आहे. काय करायचं आहे, आम्हाला कृतीमध्ये आणायचं आहे. आम्हाला हे म्हणायचं नाही की हे केसाविषयी कोण ऐकून घेणार, पायाच्या नखांविषयी आम्ही कशाला ऐकून घेणार, लिपस्टिकविषयी आम्ही कशाला ऐकून घेणार, ड्रेसबद्दल आम्ही कशाला ऐकून घेणार, मला नाही पटत. एक मी उदाहरण सांगतो, आपली जी मागची जी गोष्ट आहे, एकटा पापी बहुत हिताची नासाडी करतो. आणि पुष्कळशे असे पाळक लोक आहेत ते ज्यावेळेस बघतात की अरे
मी हे जर सांगितलं तर माझ्या मंडळीतले लोक जातील, मग लोक गेले की अर्पण जाणार, दान जाणार, मग मी काय करणार? पुष्कळदा लोकांना असं वाटतं किंवा पालकांना असं वाटतं की अरे माझी मुलगी तर ऐकत नाही, माझी बायको तो मान्य करत नाही, मग मी काय करणार? माझी बायको नाराज होईल, माझी मुलगी नाराज होईल, माझी सून नाराज होईल. आणि म्हणून म्हणजे वस्त्राविषयीच्या गोष्टी आहेत ते त्यांना कठीण वाटतात आणि ते भले संदेश करतील, वचन करतील, येशू करतील, पण ते त्या गोष्टीला काय करतात? नाकारून टाकतात. तर ह्यालाच म्हणतात एकटा पापी काय करतो, एक जो पापी आहे तो बहुत हिताची नासाडी करतो. बहुत हित काय? आमचं हित कशामध्ये आहे? आमचं हित जे आहे ते देवाच्या वचनाच्या आज्ञा पालनामध्ये आहे. हित कशामध्ये आहे? देवाचं वचन ऐकण्यामध्ये आहे, देवाचे वचन करण्यामध्ये आहे आमचं हित. आणि आमचं जे हित जे आहे ते अनंत काळचं जीवन आहे. जे हित आहे, जे उत्पन्न करल, जो आमचा फायदा आहे, तो आम्हाला फायदा काय मिळणार आहे? आम्हाला अनंत काळचं जीवन मिळणार आहे. आणि हे अनंत काळचं जीवन जे आहे हे बायबलमध्ये आहे, हे देवाच्या वचनामध्ये आहे, हे येशू ख्रिस्तामध्ये आहे, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. आणि जर आम्ही देवाचं वचन जर नाकारलं, आम्ही फक्त आमच्या सोयीप्रमाणे, आमच्या विचाराप्रमाणे घेतलं, तर प्रभूला ते मान्य नाही आहे. आणि त्याचा परिणाम काय होईल तो आपण ऐकलेला आहे, त्या संदेशामध्ये तुम्ही ऐकलेलं आहे. ठीक आहे. तर आज जे आम्ही वचन आम्ही पाहिलं होतं अलिशाचं, की त्या शम्रोनाला वेडा पडला होता आणि बेन हदाद जो राजा होता त्याने त्याला काय घातला होता? वेडा घातला होता. आणि इस्रायलवरती जर तुम्ही उत्पत्तीपासून अनेक जे पुस्तकं जर पाहत गेले आणि इस्रायल राष्ट्राची जेव्हा रचना झाली आणि बायबलमध्ये हे सांगितलं की मोशेच्या द्वारे, भविष्यवक्त्याच्या द्वारे जो संदेश त्यांना देण्यात आला होता, आणि जर त्या भविष्यवक्त्याच्या संदेशाचं त्यांनी जर पालन केलं नाही, त्यांनी आपली हृदय कठोर केली, आपली मनं कठोर केली आणि स्वतःच्याच इच्छेप्रमाणे, स्वतःच्या वासनेप्रमाणे जर ते वागू लागले, चालू लागले, तर परमेश्वर त्यांच्यावरती भरपूर पीडा आणणार होता. आणि ते मोशेच्या नियमशास्त्रामध्ये आशीर्वादासोबत शाप देखील परमेश्वराने सांगितले होते. आणि परमेश्वराने हे पण सांगितलं होतं की मी 3ऱ्या पिढीपर्यंत त्यांच्या पापामुळं काय करणार? शासन करणार. 3ऱ्या पिढीपर्यंत. विचार करा, म्हणजे परमेश्वराचा क्रोध जर त्यांच्या खापरपंजाने किंवा पंजोबाने केला असेल, तर पंजोबा, आजोबा आणि बाप आणि त्यांची जी नातू आहे, त्याच्या 3री पंजोबा गेला, मग आजोबा आले, वडील आले, मुलं, 3 पिढ्यापर्यंत परमेश्वराचा क्रोध किंवा परमेश्वराचा शाप त्या लोकांवरती राहतो. आणि देवाचं वचन बदलत नाही बरं का, देवाचं वचन बदलत नाही. देवाला संपूर्ण विश्वासाचं, वचनाचं काय पालन पाहिजे. म्हणून बायबल सांगतो की नुसतं विश्वास बोलून काय होत नाही. विश्वासासोबत काय करायला पाहिजे? कार्य देखील करायला हवं आहे. कार्य फार महत्त्वाचं आहे. आणि आपण पाहिलं होतं की कशा रीतीने ज्यावेळेस बेन हदादने शम्रोनाला वेढा घातला होता, प्रियांनो, गाढवाचं मुंडकं किती महाग झालं होतं आणि कबुतराची बिस्टेल्या कितीतरी पैसे होते. आणि राजाने स्वतः पश्चाताप करावा, स्वतःच्या चुकांची प्रभूकडे क्षमा मागावी, त्याऐवजी जो भविष्यवक्ता त्यांना देवाचं वचन सांगत होता आणि त्या लोकांना सावध करत होता की तुम्ही देवाच्या वचनाच्या विरुद्ध वागू नका, त्या अलिशाच्या विरुद्ध उभा राहिला आणि तो म्हटला की मी ह्याचं डोकं छाटून टाकेल. बघा, म्हणजे मनुष्याला हे पाप किती कठोर करून टाकतं. हा छोटा 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 अविश्वास, देवाच्या वचनावरचा जो छोटा छोटा अविश्वास आहे, शेवटी हा एक मोठा अविश्वास होऊन जातो. देवाच्या सेवकांनी सांगितलं की तुमची जी छोटी छोटी पातकं आहे, कशामुळे? कारण तुम्ही त्या छोट्या छोट्या वचनावरती काय करतात? अविश्वास करतात आणि देवाचं वचन नाकारतात. आणि तेच नंतर कधी पण क्षमा न करता येणाऱ्या पापामध्ये रूपांतरित होऊन जातं.
आणि बायबलमध्ये असं एकच पाप आहे, त्या पापाबद्दल सांगितलं की जो कोणी पवित्र आत्म्याच्या विरुद्ध दुर्भाषण करत त्याच्या पापांची क्षमा नाही. विचार करा, ही आमची छोटी छोटी पाप करण्याची जी वृत्ती आहे, किंवा जो आमचा अविश्वास आहे, किंवा आम्ही म्हणतो की चालतं, काही नाही हो. समजलं? हे सैतानी विचार आहेत, हे देवाचे विचार नाही आहे, देवाच्या आत्म्याची प्रेरणा नाही आहे. हे सैतानी आत्म्याची प्रेरणा आहे, जी तुम्हाला प्रेरित करते खोटं बोलण्यासाठी, जी तुम्हाला प्रेरित करते सिगरेट पिण्यासाठी, शिव्या देण्यासाठी. मी उदाहरण देते, मी हे नाही म्हणत की तुम्ही लोक देता, मी ते नाही सांगत, कारण हा संदेश आपला बाहेर पण जातो. तर जो कोणी ऐकतो, हे आपल्या व्यक्ती लोकांच्या जीवनामध्ये सैतान आपल्या डोक्यामध्ये काम करत असतो, आणि तो काय करत असतो, प्रेरणा देत असतो. पण आम्हाला त्या प्रेरणेला बळी पडायचं नाही. आणि आम्ही पाहिलं की कशा रीतीने त्या लोकांवरती संकट आलं. संकट एवढं झालं, एवढं कठीण झालं की तुम्ही आणि मी विचार देखील करू शकत नाही की सख्खी आहे. आणि आजकाल आपल्याला भरपूर अशा न्यूज बघायला मिळतात, कारण या इंटरनेटच्या जाळ्यामुळं, मीडियामुळं जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात चुकीच्या काही गोष्टी का घडेना किंवा चांगल्या गोष्टी का घडेना त्या लोकांपर्यंत पोहोचतात की सख्ख्या आईने आपल्या सख्ख्या बाळाला मारून शिजवून कापून खाल्लं. बघा किती भयानक लोकांवरती संकट आलं. आणि अशा वेळेस बघा, अशा वेळेस परमेश्वराचा अनुग्रह त्यांच्यापर्यंत आला अलिशाच्या द्वारे. अलिशाने, देवाच्या सेवकाने भविष्यवाणी केली. काय भविष्यवाणी केली होती? त्याने सांगितलं होतं की 1 शेकेलमध्ये, 1 शेकेल म्हणजे त्या काळातले मी सांगतो, त्या काळामध्ये, आत्ताच्या काळातलं तर ते 1,500 रुपये होतात, पण त्या काळामध्ये बिफोर क्राइस्ट 850 मध्ये आपण अंदाजे बोलत आहोत, 10 पैसे, 1 शेकेल म्हणजे 11.4 ग्रॅम काय ती चांदी आहे. त्यांचे जे शिक्के होते, म्हणजे ते रुपया पैसा जो होता ते चांदी आणि सोन्याचे शिक्के वापरायचे. तर चांदीचा जो शिक्का होता 11.4 ग्रॅमचा, त्या काळात त्याची 10 पैसे काय होती, किंमत होती. आजच्या काळात 1000 रुपये असतील किंवा 1200 रुपये असतील किंवा 1500 रुपये असतील. तर प्रभूच्या भविष्यवक्त्याने भविष्यवाणी केली की येणाऱ्या ह्या दिवसातच तुम्हाला 10 पैशाला 7 ते 8 किलो काय मिळेल, पीठ मिळेल, तांदूळ मिळेल, गहू मिळेल. कितीला? 10 पैशात. आणि तो काय माणूस म्हटला, परमेश्वराने आकाश आणि कपाटे जरी उघडले तरी शक्य नाहीये. आणि म्हणून मी या संदेशाचं नाव लिहिलेलं आहे की तू तुझ्या डोळ्यांनी पाहशील पण त्यातून खाणार नाहीस. आणि आपण पवित्र शास्त्रामध्ये बघूया, बघा हा अविश्वास कसा वाढत वाढत जातो. तसा विश्वास वाढायला पाहिजे, तसंच लोकांच्या मनामध्ये अविश्वास देखील वाढत गेलेला असतो. आणि अविश्वास म्हणजे परमेश्वराच्या विरुद्ध बंड, देवाच्या वचनाच्या विरुद्ध बंड, देवाच्या सेवकांच्या विरुद्ध बंड, जे तुम्हाला सत्य गोष्टी सांगत आहेत. तर अविश्वासाची जो दंड आहे, अविश्वासाचा जो दंड आहे, तो काय करतात, संधीचे दारे काय करतात, बंद करतात, बंद होतात. अविश्वासाचा दंड काय आहे, संधीचे दार बंद होऊन जातं तुमच्यासाठी, माझ्यासाठी, जर आम्ही देवाच्या वचनावरती अविश्वास केला. जर आम्ही भविष्यवक्त्यांनी जे आम्हाला निर्देश दिले आहेत, मार्गदर्शन केलेले आहेत की पदोपदी तुम्ही ह्या गोष्टींचं काय करा, आपल्या जीवनामध्ये पालन करा, तर आम्ही काय करतो, आमच्या स्वतःसाठी अविश्वासाच्या द्वारे जी आम्हाला संधी मिळालेली, काय संधी मिळालेली प्रियांनो, आमचा प्राण वाचवण्याची संधी मिळालेली, आम्हाला स्वर्गात जाण्याची संधी मिळालेली आहे, आम्हाला
ख्रिस्ताची वधू होण्याची संधी मिळालेली आहे. फक्त सर्वसाधारण व्यक्ती म्हणून स्वर्गात जाण्याची गोष्ट नाही चालली प्रियांनो. आम्हाला ख्रिस्ताची वधू होण्याची, नवरी होण्याची संधी मिळालेली आहे. किती लोकांनी अंबानीचं नाव ऐकलंय? धीरूभाई अंबानी ऐकलंय? अडाणी है ना, त्यांची मुलं आहेत. अरे कितीतरी तरुण मुली अशी विचार करतात, अरे बाबा जर मी ते अडाणीची बहू झाली असती, सून झाली असती, अंबानीची सून झाली असती तर किती बरं. का? बघा विचार करा. लोक मुलं मुली कल्पना करतात. आता ते अरबो खरबोपती आहेत, जगामध्ये त्यांचा 7वा 8वा नंबर लागतो श्रीमंतीच्या यादीमध्ये. हा, म्हणजे ते स्वतःला किती भाग्यशाली समजतात की इतके अरबो खरबो रुपये माझ्याकडे असते. प्रियांनो, तुम्ही विचार करा, ज्या परमेश्वराने स्वतःच्या शब्दाने, बघा तुम्ही आणि मी देवाच्या शब्दावरती बसलेलो. ही पृथ्वी काय, देव शब्द बोलला पृथ्वी हो, त्याचा शब्द पृथ्वीच्या मध्ये रूपांतरित झाला. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर बोलला सूर्य हो, आणि आपण त्याच्या शब्दाला बघतो तळपताना, त्या आगीच्या गोळ्याला बघतो तळपताना. तो देवाचा शब्द आहे. परमेश्वर शब्द बोलला. बायबल सांगतो त्याच्या मुखातील श्वासाने तारे निर्माण झाले. प्रेज द लॉर्ड. हे तारे त्याचे शब्द आहेत प्रियांनो. त्याचे शब्द आहेत. हे त्याच्या शब्दांना आम्ही चमकताना बघतो. त्याच्या शब्दांना रोज सकाळी सूर्य उगवताना बघतो. तो त्याचा शब्द आहे. रोज रात्री आपण चंद्र बघतो. तो त्याचा शब्द आहे. कारण तो शब्द बोलला आणि त्या शब्दाचं रूपांतर चंद्रामध्ये झालं. बायबल सांगतं मुखातील श्वासाने त्याने तारे निर्माण केले. तो इतका महान परमेश्वर आहे. आणि इतका महान परमेश्वराचं वधू होण्याची संधी तुम्हाला आणि मला मिळत आहे. सर्वसाधारण स्वर्गामध्ये नुसतं जाण्यासाठी नाही, सर्वसाधारण व्यक्ती बनून स्वर्गामध्ये राहण्याची संधी नाही प्रियांनो. ख्रिस्ताची वधू. कोणाची वधू? ख्रिस्ताची वधू, येशूची वधू. आपण निश्चित त्याच्यासाठी काहीतरी स्टँडर्ड प्रभूने ठेवलेले आहेत. निश्चितच काही गोष्टी, काही अटी प्रभूने ठेवलेल्या आहेत की त्या गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये, तुमच्या आणि माझ्या कुटुंबामध्ये आणि मंडळीमध्ये असणं, दिसणं आणि करणं गरजेचं आहे. आणि त्या गोष्टी परमेश्वराने भविष्यवक्त्याच्या द्वारे तुमच्याकडे आणि माझ्याकडे पाठवलेल्या आहेत. बघा ही संधी जी असते ना, ही परमेश्वराची कृपा असते. काय असते? परमेश्वराची काय आहे? ही कृपा आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला पाप क्षमेची संधी मिळालेली आहे. बरोबर आहे? अनंत काळच्या जीवनाची प्राप्तीची संधी मिळालेली आहे. आणि इतकंच नव्हे, ह्या आजच्या काळामध्ये तुम्हाला आणि मला ख्रिस्ताची वधू होण्याची संधी देखील मिळालेली आहे. तर हे जे बोलावणं आहे परमेश्वरकडून तुम्हाला आणि मला आलेलं आहे प्रियांनो, हे सर्वसाधारण बोलावणं नाही आहे. जसं एस्तरला ते अहश्वरसची राणी बनण्याची संधी मिळाली, छोटी मोठी गोष्ट नाही प्रियांनो. एखाद्या राजाची राणी होणं म्हणजे, लहानपणी फक्त आपण गोष्टी ऐकायचो, राजकुमारी, राजकुमार, माझा राजकुमार येईल मला घेऊन जाईल. आणि आज पण असे अनेक लोक आहेत, विचारामध्ये काही पाहतात. पण ही वास्तविकता आहे. देवाचं वचन आज अख्ख्या जगामध्ये गेलं आहे आणि ओरडून ओरडून सांगत आहे, मला तुम्हाला माझी वधू बनायची आहे, ख्रिस्ताची वधू बनायची. आणि बायबल सांगतं, बायबलमध्ये सांगितलं आहे की ख्रिस्ताची वधू आहे, नवरी आहे आणि तिने स्वतःला सजवलेलं आहे पवित्रतेने, शुद्धतेने आणि धार्मिकतेच्या वस्त्राने. तिच्यावरती एक देखील सुरकुती नाही आहे प्रियांनो, एक देखील डाग नाही आहे तिच्यावरती. तर असलं जीवन परमेश्वराला हवं असतं. तर ह्या ठिकाणी जे आपण पाहत आहोत की लोक काय करतात, अविश्वासाच्या द्वारे स्वतःच्या विचाराने, स्वतःच्या बुद्धीने काहीतरी निवडतात, काहीतरी बोलतात. आणि ते काय करतात, अविश्वासाच्या द्वारे परमेश्वराची कृपा नाकारतात ते. आणि मग तेव्हा परमेश्वर देव देखील स्वतः त्यांच्यासाठी काय करतो, दरवाजे बंद करतो.
आणि एकदा का जर परमेश्वराने दरवाजा बंद केला, आज अनेक लोकप्रियांनो आजच्या घडीला हे संदेश ऐकताना देखील स्वतःसाठी स्वर्गरोहणाचे रॅप्चरचे दरवाजे बंद करत आहेत. अनेक लोकांनी स्वतःचे दरवाजे बंद केलेले आहेत ख्रिस्तासाठी, आणि रॅप्चरसाठी देखील दरवाजे बंद केलेले आहेत. आणि परमेश्वराने देखील त्यांच्यासाठी बंद करून टाकले, कारण त्यांनी देवाच्या वचनाला नाकारलेलं आहे, भविष्यवक्त्याला नाकारलेलं आहे, देवाच्या संदेशाला नाकारलेलं आहे, जो पवित्रतेचा संदेश आला. तर काही संधी साधू लोक असतात, त्यावेळेस बघतात की अरे आमचं हे नुकसान होईल, आमचं ते नुकसान होईल, आमचं ते नुकसान होईल. तर सर्वात जास्त नुकसान काय? पैसा जाईल. हो, लोक जातील तर पैसा जाणार. आम्ही असलं जर कडक शिक्षण दिलं तर, पवित्रतेचं शिक्षण दिलं तर. आज हेच चाललं आहे प्रियानो. आजच्याही काळामध्ये ह्या जगामध्ये असे लोक आहेत जे पैसा बघत नाही, ते फक्त देवाचं वचन बघतात आणि त्या वचनासाठी उभे आहेत, आणि ते लोकांना देवाच्या वचनासाठी उभे राहण्यासाठी प्रेरित करतात. आणि हे देवाच्या आत्म्याचं कार्य आहे. तर प्रियांनो, ज्यावेळेस त्या माणसाने सांगितलं देवाने आकाश आणि स्वर्गातून आकाश कपाटे उघडले तरी असं शक्य नाही आहे. देवाचं वचन काय सांगतं? जे मनुष्याला अशक्य ते देवाला काय आहे? शक्य आहे. प्रेज द लॉर्ड. जे मनुष्याला अशक्य ते देवाला शक्य आहे, आणि देवाला अशक्य असं काहीच नाही आहे. पण त्याने भविष्यवक्त्याच्या शब्दावरती अविश्वास दाखवला आणि चॅलेंज दिल्यासारखं केलं. सर्वांच्या समोर मला अशक्य आहे म्हणे, अशक्य आहे. त्यावेळेस देवाच्या सेवकाच्या तोंडातून शब्द निघाला, तू पाहशील पण खाणार नाहीस. तू पाहशील पण खाणार नाही. आणि म्हणून मी संदेशाचं पण नाव हेच ठेवलं, तू पाहशील पण खाणार नाहीस. तर ही जी आहे आजची जगाला लागू पडणारी काय आहे? चेतावणी आहे. जे तुम्ही देवाच्या वचनावरती अविश्वास दाखवतात, देवाच्या सेवकांवरती अविश्वास दाखवतात, जे खरे आहेत, मी खोट्यांविषयी नाही सांगत, जे पैशांच्या मागे लागलेत, प्रसिद्धीच्या मागे लागलेत, नाही, ते संधू साधू चोर आहेत, ढोंगी आहेत. त्यांना फक्त पैसा हवा, त्यांना फक्त लोकप्रियता हवा, आणि त्यांना भरपूर भरपूर लोक हवे ह्याच्यासाठी की त्यांना भरपूर भरपूर पैसा हवा. आमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये आम्ही एकच ठरवलं आहे, एक जरी माणूस असेल आणि जर तो देवाला समर्पित असेल, त्यांच्यासाठी आम्ही आहोत. प्रियांनो, तसं मी मगाशी सांगितलं की हा जो अधिकारी आहे, दुसरा राजा, याचं जे आहे आपण वाचलं होतं, दुसरा राजा अध्याय 7 वचन 1 ते 20 तुम्ही वाचा घरी गेल्यावरती. तर इतकं विपुल अन्न होईल एलिशाची भविष्यवाणी असते, पण तो अधिकारी त्यावरती हसतो. पण काय झालं माहिती तुम्हाला? त्याला ते पाहायला मिळालं की एवढं मुबलक अन्न आलं. त्यांनी पाहिलं स्वतः आपल्या डोळ्यांनी, पण त्याला ते खाता आलं नाही. प्रियांनो, त्या फाटकावरती एवढी गर्दी उडाली की लोक त्याला तुडवून गेले. तो त्यांच्या पायाखाली चेंदा मेंदा होऊन मरण पावला. त्याने पाहिलं ती भविष्यवाणी पूर्ण झालेली. बघा, अविश्वास आम्हाला देवाचा आशीर्वाद पाहू तो देतो, जी देवाच्या वचनाची काय झालेली आहे? परिपूर्णता झाली आहे. ज्यांनी विश्वास ठेवला त्यांना आशीर्वाद मिळताना आम्हाला पाहू देतो. आज अनेक लोक, मी तुम्हाला सांगतो, बायबलमधले अनेक जे भविष्यवाणी आहेत ते पूर्ण झालेले पाहतील. भविष्यवक्त्यांनी केलेल्या भविष्यवाणी देखील पूर्ण झालेल्या पाहतील, पण तरी त्यांच्या मनामध्ये अविश्वास आहे. प्रियांनो, पण परमेश्वर काय करेल? त्यांना देवाच्या आशीर्वादात सहभागी होण्यापासून दूर ठेवतो. बघा, मोशे, आपण मागच्या प्रभूच्या अनुग्रहाने प्रभूने आपल्याला प्रेरणा दिली, आणि त्या प्रेरणेमध्ये आपण मोशेचे कितीतरी गोष्टी पाहिलेल्या आहेत.
त्याचा प्रवास पाहिला है ना. तुम्ही ते वाचा, गणना 20 अध्याय 20 आणि वचन 12 आणि अनुवाद 32 आणि 52 घरी जाऊन वाचा. मी आता फक्त सांगतो. तर लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. हे मेसेज रेकॉर्ड होत आहे, तुम्हाला मिळणार. बघा, तो 20 लाख लोकांचा पाळक होता. किती लाख लोकांचा? 20 लाख लोकांचा पाळक होता तो. इथं 10 लोक सांभाळता येत नाही लोकांना. खरी गोष्ट आहे. 100 लोक सांभाळता येत नाही. पण तो 20 लाख लोकांचा पाळक होता. आणि ज्यावेळेस लोकांना तहान लागली, परमेश्वराने त्याला सांगितलं की त्या खडकाला तू फक्त बोल, तो खडक तुला पाणी देईल. तो खडक तुला काय देईल? पाणी देईल. आणि लोकांच्या कुरकुरीमुळं, बाचाबाचीमुळं, त्याच्यावरती दोषारोप करण्यामुळं तो पण वैतागला होता. तो पण मनुष्य होता. आणि तो एकदम रागावला. आणि रागाच्या भरात तो विसरून गेला. देवाने काय सांगितलंय? तो खडकाला बोल, तो तुला पाणी देईल. त्याने खडकावरती दोनदा काठी मारली. प्रियानो, तो खडक प्रतीक स्वरूपामध्ये येशू ख्रिस्त होता. प्रेज द लॉर्ड. तो ख्रिस्त होता. तो प्रतीक स्वरूपामध्ये. त्याने ख्रिस्तावरती 2दा काठी मारली. प्रियानो, काय झालं? देवाचं वचन जसंच्या तसं जर आपण पालन नाही केलं तर देव काय म्हणतो माहितीये? परमेश्वराने सांगितलं, मोशे, तू माझी पवित्रता लोकांसमोर प्रगट केलेली नाही. मी पवित्र देव आहे. माझं वचन पवित्र आहे. आणि माझ्या वचनाप्रमाणे तुला चालायला पाहिजे होतं, करायला पाहिजे होतं. तुला फक्त बोलायचं होतं, पण तू बोलला नाहीस. तू काठी मारली. तू काय केली? काठी मारलीस. तू माझी पवित्रता प्रकट केली. बघा, पवित्रतेचा संदेश म्हणजे काय आहे? देवाच्या वचनाप्रमाणे वागणं हीच पवित्रता आहे. पहिली गोष्ट म्हणजे सर्व प्रकारच्या अविश्वासापासून दूर होऊन जाणं. अविश्वासापासून, अशुद्ध लोकांपासून, अशुद्ध कामांपासून स्वतःला वेगळं करायचं. आणि जे देवाने आपल्याला सांगितलेलं आहे त्या वचनाप्रमाणे आपलं जीवन, आपलं कुटुंब मंडळी हे वाढवत जाणं, हे देवाच्या सेवकाचं कार्य आहे. आणि ज्या वेळेस मोशे कमी पडला, हे दुसरं उदाहरण आहे. परमेश्वराने काय सांगितलं? वरती ये. त्याला डोंगरावरती बोलून घेतलं. आणि त्याला म्हटलं, तो पाहतो देश, कनान देश, पण तू तिथं जाणार नाही. महान सेवक, त्या काळातल्या संपूर्ण पृथ्वीवरती मोशेसारखा नम्र कोणी नव्हता. देवाचं वचन काय सांगत होतं? तू खडकाला बोल. त्याने खडकाला सांगितलं नाही. स्पीक द वर्ड. प्रभूची इच्छा होती त्याने फक्त बोलावं आणि व्हावं. परमेश्वर तुम्हाला आणि मला देखील असाच तयार करू इच्छितो. ज्यावेळेस देवाचं वचन तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्यरत होतं. प्रियानो, कधी कार्यरत होतो? जेव्हा मी विश्वास ठेवतो, हा, हे देवाचं वचन आणि मला तसं करायचं आहे, तसं वागायचं आहे, त्यावेळेस ते देवाचं वचन कार्यरत होतं. मोशे इतक्या मोठ्या पोझिशन पर्यंत आला की त्याने फक्त बोलायचं होतं. बायबल सांगतं परमेश्वर फक्त बोलला आणि सर्व काय झालं. प्रेज द लॉर्ड. त्याने बोलून सर्व सृष्टी निर्माण केलेली आहे. विचार करा. आणि त्याची तीच इच्छा होती की मी ज्या मोशेला निर्माण केलेलं आहे त्याने देखील माझ्यासारखं बोलावं आणि ते खडक, तो दगड पाणी दे. प्रियानो, तुम्हाला आणि मला देखील परमेश्वराला
ख्रिस्तासारखं बनवायचं आहे, येशूसारखं बनवायचं आहे. येशूचं चरित्र, येशूचं जीवन तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये यावं, हा परमेश्वराची ही इच्छा आहे, ही परमेश्वराची योजना आहे. आणि त्या योजनेवरती परमेश्वर कार्य करत आहे. बायबल सांगतं येशू ख्रिस्त देखील देवाच्या कृपेत आणि मनुष्याच्या कृपेत वाढत गेला, वचनात वाढत गेला. ज्यावेळेस तो देवाचं वचनाचं पालन करत गेला, त्याच्यानंतर 30व्या वर्षी त्याला पवित्र आत्मा मिळाला. परमेश्वर म्हटला, मी ह्याच्याविषयी संतुष्ट आहे, मी ह्या विषयी संतुष्ट आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये येऊन राहण्याविषयी मी संतुष्ट आहे. परमेश्वराला अगदी तुमच्या बाबतीत, माझ्या बाबतीत हेच करायचं आहे. लोक नुसतं कल्पनेने विचाराने म्हणतात, हा मला मिळाला पवित्र आत्म्याचा बप्तिस्मा, आणि पुलपिटवरून खोटं बोलतात. लबाडी, व्यभिचारामध्ये जीवन, लबाडीचं जीवन, लालचने भरलेले लोक, आणि पवित्रतेचा संदेश नाकारणारे लोक, आणि म्हणतात आम्हाला पवित्र आत्म्याची छाप मिळाली. नाही प्रियानो, नाही मिळाली. ते फक्त कल्पना करतात, विचार करतात. जर त्यांच्याकडे पवित्र आत्मा असतात तर त्यांच्याकडे लालूच नसते, ते व्यभिचारामध्ये नसते. त्यांचा नवीन जन्म झाला तर कोणी व्यभिचारामध्ये नसतो. परीक्षा तर होणार, परीक्षा तर होणार, ही वस्तुस्थिती आहे. प्रार्थना की पैसा, मगाशी एका बदलला तेच म्हटलं. बघा, प्रार्थनेसाठी देवाच्या वचनाप्रमाणे करायचं किंवा नाही करायचं, ह्यासाठी पुष्कळदा तुमच्यावरती परिस्थिती आहे ना, विपरीत परिस्थितीमध्येच तर कळणार ना तुम्ही आणि मी विश्वास ठेवणार आहात किंवा नाही. ज्यावेळेस तुम्ही आणि मी विश्वास ठेवतो किंवा नाही ठेवतो, हे कसं कळणार? परमेश्वर तशी परिस्थिती घेऊन येणार. शद्रक, मेशक, दानिएल, अबेदनगो ह्यांच्यावरती परीक्षा आल्या, आणि त्या परीक्षेमध्ये ते देवाच्या वचनासाठी उभे राहिले. त्यांना सांगितण्यात आलं, मूर्तीपुढं वाका, नाही तर तुमचं डोकं कापून टाक, नाही तर डोकं कापून टाक. शद्रक, मेशक, अबेदनगोला सांगितलं, मूर्तीपुढं वाका, राजाला नमन करा. तर आम्ही आमच्या परमेश्वराशिवाय कोणाला नमन करत नाही, कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं 10 आज्ञामध्ये, माझ्याशिवाय तुला अन्य परमेश्वर नाही आहे. आणि असं असताना मी असं कसं करू शकतो? भले आम्ही मेलो तर चालेल, आम्ही मूर्तीला नमन नाही करणार. कसं कळणार? संकट आल्यानंतरच कळतं की आम्ही विश्वासी आहोत की नाही आहोत, आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे करतो किंवा नाही करतो. सैतान येऊ देतो अख्खा दिवस, जाणं तुमचं काही धंदा होऊ देणार नाही, आणि नेमक्या प्रार्थनेच्या वेळेस गिराईक येणार. तुम्हाला निवडायचं आहे पैसा की प्रार्थना. जर तुम्ही विश्वास ठेवाल की अरे हे भाडं सोडलं, आम्ही स्वतः सोडलेलं, रविवारची प्रार्थना आम्हाला मिळत नाही म्हणून आम्ही कामं सोडलेलं, स्वतः सोडलेलं, मीटिंगला जाता येत नाही म्हणून, सुट्टी देत नाही म्हणून जॉब सोडून टाकलेले आहेत. असे अनेक आहेत, मीच केवळ नाही आहे, अशा अनेक आहेत आमच्यामध्ये. आणि प्रभूने काळजी घेतली त्यांची. आम्हाला हे दाखवायचं की आमचा प्रभू जिवंत आहे. एक भाडं नाही देणार प्रभू, मला दुसऱ्या दिवशी 10 भाडं देईल, असा माझा विश्वास ठेवायला पाहिजे. की मला प्रार्थना महत्वाची आहे, ह्याला विश्वास म्हणतात. आम्हाला काय निवडायचं? बघा काय झालं, मोशेचं जे आहे एक छोटीशी चूक. परमेश्वराची इच्छा होती त्यांनी फक्त बोलावं. परमेश्वराला देखील तुम्हाला आणि मला अशा लेवलपर्यंत घेऊन जायचं की तुम्ही ज्यावेळेस बोलाल ते होईल. जर आमचा देव परमेश्वर आहे तर त्याची मुलं पण तसेच असायला पाहिजे. पण मोशेचं काय झालं प्रियांनो? मोशेला सांगितलं, तो पाहतो प्रतिज्ञाचा देश, पण तू माझं वचन नाकारलंस, माझ्या वचनाप्रमाणे केलं नाहीस, माझ्या वचनाप्रमाणे तू केलं नाहीयेस, तू माझी पवित्रता प्रकट नाही केली लोकांसमोर.
देव पवित्र आहे, त्याचं वचन पवित्र आहे. आमच्याकडे ज्यावेळेस पवित्रतेचा संदेश येतो, आम्हाला त्याचं पालन करणं गरजेचं आहे. त्याने प्रार्थना केली एकदा दोनदा. प्रभू म्हटला परत प्रार्थना करू नकोस, बस झालं. मी एकदा सांगितलं मी तुला त्या देशात घेऊन जाणार नाही म्हणजे नाही. विचार करा किती त्याने कष्ट दुःख त्रास सहन केले होते, पण तो त्या देशामध्ये त्याने दोष पाहिला, तो देश पाहिला, पण तिथं तो जाऊ शकला नाही. परमेश्वराने त्याला शिक्षा केली. परमेश्वर पुढं मागे बघत नाही कोण आहे काय आहे तो. उत्पत्ती 25:34, इब्री लोकासपत्र 12:17. काय आहे तिथे? एसाव. काय केलं त्याने आपल्या पहिल्या पुत्राचा जो अधिकार त्याला परमेश्वराकडून मिळाला, ज्येष्ठ पुत्राचा अधिकार, त्याने त्याला कमी लेखलं, तुच्छ लेखलं. अरे मी तो उपाशी मरत आहे आणि मी मोठा मुलगा होऊन काय करू. पण याकोबाला माहिती होतं परमेश्वर तुम्हाला आणि मला दत्तक पुत्राचा अधिकार देणार आहे. काय पाहिजे तुम्हाला? पहिलं पुनरुत्थान हवं का? पवित्र आत्म्याचं अन्य जातीसाठी पहिल्यांदा ओतलं जाणार आहे. अन्य जातीसाठी रॅप्चरच्या आधी पवित्र आत्मा ओतला जाणार आहे. नव्याने जन्म, शरीराचे रूपांतर, स्वर्गरोहण. आज अनेक लोकांनी तुच्छ जाणले त्याला, आणि ते पैशाच्या मागे, प्रसिद्धीच्या मागे, आणि आज्ञाभंग. फक्त आज्ञाभंग. भले ते प्रचार करतील, चांगले शब्द वापरतील, चांगली भाषा वापरतील, लोकांना ते देवदूतासारखे दिसतील, पण ते बोलतात पण वागत नाहीत. भविष्यवक्त्याने जे सांगितलं ते करत नाहीत. देवाच्या वचनांनी जे सांगितलं ते करत नाहीत, ते मानत नाहीत. प्रियांनो, एसावला अधिकार मिळाला होता ज्येष्ठ पुत्राचा. तुमच्यासाठी माझ्यासाठी देखील ह्या गोष्टी ठेवलेल्या आहेत प्रभूने आत्मिक रीतीने, म्हणून मी त्या गोष्टी तुमच्या सांगितलं. पण त्या तुम्ही छोट्याशा गोष्टीसाठी तुच्छ लेखणार का? प्रभूला ह्या गोष्टी तुम्हाला देण्याच्या आधी तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आज्ञा पालन पाहिजे, त्याच्याशिवाय तो देणार नाही. काय झालं? त्याला भूक लागली आणि याकूब तिकडं जेवण बनवत होता, मसूरची डाळ. मसूरची डाळ फार छान असते, मस्त सुगंध येतो ना. आणि तो भुकेला होता. याकूब म्हटला मला तुझ्या ज्येष्ठत्वाचा अधिकार दे, तर मी तुला देतो. आणि त्याने देऊन टाकला. बघा, असे अनेक लोक आहेत ज्यांनी ह्या गोष्टीला तुच्छ जाणलेलं आहे, जे आत्मिक आहे. ते जगात आपली शारीरिक भूक भागवण्यासाठी निघून गेलेले आहेत. देवाला त्यांनी सोडून दिलं. आणि त्यांनी ज्या मी गोष्टी सांगितल्या, दत्तक पुत्राचा अधिकार, पहिलं पुनरुत्थान, पवित्र आत्म्याचं परत ओतल्या जाणं, नवीन जन्म, शरीराचं रूपांतर, स्वर्गरोहण म्हणजे रॅप्चर, त्यांनी तुच्छ लेखलं या गोष्टीला. ते आपल्या कल्पने जगत राहिले. नाही, आम्ही जाऊ ना, आम्ही जाऊ, आमचा झाला आहे नवीन जन्म, आम्हाला मिळाला पवित्र आत्मा. जर त्यांना तसं मिळालं असतं पवित्र आत्मा, तर ते जगात नसते गेले, जगिक जीवन नसते जगले. पण आपली शारीरिक भूक भागवण्यासाठी, मनाची इच्छा तृप्त करण्यासाठी त्यांनी देवाच्या वचनाला नाकारलेलं आहे. आणि काय सांगतं माहिती बायबल? एसाव एवढा रडला बापाकडं, त्याला परत संधी नाही मिळाली. प्रिया, सर्व आशीर्वाद याकोबाकडे गेला, सर्वच्या सर्व. तो रडला, पुष्कळ रडला. एकदा गेलेली संधी परत नाही मिळत. प्रियांनो, हे वचन तुमच्यासाठी, हे वचन माझ्यासाठी, जे ऐकत असतील नंतर देखील ऐकतील त्यांच्यासाठी देखील आहे. एकदा माणूस मेला की गेला, बस, त्याच्यासाठी न्याय. यहूदा इस्करियोत हे चौथं उदाहरण आहे.
यहूदा इस्करियोत. काय झालं? मत्ते 26:15, 27:5. प्रभूने त्यांना अधिकार दिला होता. त्या अधिकारात तो अद्भुत चिन्ह चमत्कार करत होता. प्रभूच्या पायाजवळ राहून देखील लालसेने त्याला अंधळ केलं होतं. काय केलं होतं? पैशाच्या लालसेने त्याला काय केलं होतं? अंधळ केलं होतं. लोक पैशासाठी बघा. म्हणून प्रभू काय म्हटलं? धनवानांचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणं काय आहे? कठीण आहे. जिथं तुमचं धन तिथं मन आहे. मग तुमचं मन कुठं असायला पाहिजे? जर तुमचं मन प्रभूकडं आहे तर धन तुम्हाला तुच्छ लागेल. तुम्ही म्हणाल प्रभू मला दुसऱ्या दिवशी देईल. मला नाही दिलं तरी चालेल, पण माझं मन माझ्या प्रभूकडं आहे. काय झालं? त्याने 30 रुपयासाठी वचनाला विकून टाकलं. चांदीच्या 30 शेकेलसाठी. येशू ख्रिस्ताला परमेश्वर जो देहात प्रकट झाला होता त्याला त्यांनी विकून टाकलं. आज असे अनेक लोक आहेत. प्रभूच्या जवळ राहून प्रभूने दिलेली जबाबदारी देखील सांभाळून जर तुमचं हृदय दूर आहे येशू ख्रिस्तापासून तर नाश ठरलेला आहे. तुम्ही फक्त दाखवतात. तुम्ही फक्त दाखवतात मी प्रचार करत आहे. तुम्ही फक्त दाखवतात. त्या एकाच आत्म्यामध्ये ते चिन्ह चमत्कार होते, पण त्याचं जीवन वेगळं आहे. तुम्ही ते जीवन जगत नाहीत. 5वं उदाहरण मरियम आणि अहरोन. गणना अध्याय 12 वचन 1 ते 10. तुम्ही वाचा घरी नंतर. ते मोशेच्या विरुद्धात उभे राहिले. मिरियम, अहरोन काय भाऊ आहे, माझाच तर भाऊ आहे, मी त्याची मोठी बहीण आहे. मीच तर त्याला त्या लवाळ्याच्या ह्याच्यामध्ये जाऊन ठेवलं, सुरक्षित केलं. माझ्यामुळंच तर तो फारोच्या मुलीकडे गेला, तिथं शिकला तो. मी नसतं तर काय झालं असतं? परमेश्वर ते नाही बघत प्रियांनो, नाही बघत. ज्यावेळेस ती अशी बोलायला लागली प्रियांनो, तिला परमेश्वराच्या कोपाचा तडाखा आला. तिच्यावरती कोड उठला. बायबल सांगतं नंतर ती कोडी बनून मरण गेली. अहरोन देखील काही दिवसानंतर मरून गेला. ज्याला परमेश्वराने उभं केलेलं आहे, ज्याला परमेश्वराने स्थापित केलेलं आहे, ज्याच्या मुखामध्ये परमेश्वराचं वचन आहे, प्रियांनो, त्या सेवकांच्या विरुद्ध उभं राहणं म्हणजे स्वतःवरती न्याय ओढून घेणं आहे. गेले का ते कनान देशामध्ये? नाही, ते देखील नाही गेले. ते देखील प्रतिज्ञेच्या देशात जाऊ शकले नाही, कारण ते भविष्यवक्त्याला आडवे आले. तू असं का केलं, तू तसं का केलं. 6वं उदाहरण नोहाच्या काळात. मत्ते 24 वचन 39. काय सांगतो प्रभू? जसं मनुष्याच्या तसंच मनुष्याच्या पुत्राच्या दिवसात, जसं नोहाच्या काळात झालं. नोहाच्या काळात काय झालं? नोहा एक संदेश घेऊन आला, पावसाचा संदेश. ज्या पावसाला त्यांनी कधी आयुष्यात बघितलं नव्हतं. त्या काळात पाऊस पडतच नव्हता. त्यांनी त्या संदेशावरती अविश्वास दाखवला, पण तो संदेश त्यांच्या डोळ्यादेखत पूर्ण झाला आणि त्या संदेशाने, त्या पूर्ण झालेल्या संदेशाने त्यांचा नाश केला. नोहाची भविष्यवाणी झाली ना पूर्ण. पाऊस आला, त्यांनी पाहिला आणि त्या पावसाने त्यांचा नाश केला. ते त्या जहाजात जाऊ शकले नाही. त्या जहाजात फक्त त्या काळामध्ये फक्त 8 लोक वाचले, 1 कुटुंब वाचलं. प्रियांनो, कदाचित त्यामध्ये तुमचंच कुटुंब असू शकतं. तुम्हाला उभं राहायचंय. कोणी त्याचं पालन करो ना करो त्यांच्याकडे नाही बघायचं, देवाच्या वचनाकडे पाहायचं आहे. डहाणूमध्ये, पालघरमध्ये, मुंबईमध्ये, महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये, पूर्ण भारतामध्ये तुमचं एकच कुटुंब असू शकतं की जे देवाने निवडलं असेल आणि देवाचं वचन तुमच्याकडे आलेलं आहे. तुम्हाला त्या वचनासाठी उभं राहायचं आहे. जो वचन पाळक नाकारत त्याच्यासाठी नका उभे राहू. त्या मंडळीसाठी नका उभे राहू, त्या बायकोसाठी नका उभे राहू, त्या नवऱ्यासाठी नका उभे राहू, त्या मुलांसाठी नका उभे राहू जे देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहे.
तुम्ही देवाच्या वचनासाठी उभे राहा, तर परमेश्वराचं वचन येशू ख्रिस्त तुमच्यासाठी न्यायाच्या दिवशी उभं आहे. काय झालं? नोहाच्या काळातल्या लोकांनी नोहाची भविष्यवाणी पूर्ण होताना पाहिली, ते पाणी येताना पाहिलं आणि नाश झाले. ते त्या जहाजामध्ये जाऊ शकले नाही. हे 6वं उदाहरण. 7वं उदाहरण मत्ते 25:10. काय झालं? 5 मूर्ख आणि 5 बुद्धिमान कुवारिका. काय झालं? 5 गेल्या. त्यांना जाताना पण पाहिलं आणि दार देखील बंद झालेलं पाहिलं. तयार नसलं की कसं होतं? तुमच्यासाठी दार बंद होऊन जाईल जर तुम्ही आज तयारी नाही केली तर. ह्या छोटे छोटे भविष्यवक्त्याच्या शिकवणीतून ज्या एक एक गोष्टी येतात तुमच्याकडं, तुमच्या डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत, तळपायापर्यंत, ते तुम्हाला तयार करण्यासाठी आहेत, मनोरंजन करण्यासाठी नाही आहे. भविष्यवक्त्याला परमेश्वराने लोकांचं मनोरंजन करण्यासाठी नाही पाठवलं. बायबल हे भविष्यवक्त्याने लिहिलेलं आहे, लोकांना तयार करण्यासाठी पाठवलेलं आहे. एक तर तुम्ही तयारी कशासाठी करतायत? स्वर्गावर होण्यासाठी नाही, तर मग तुम्ही महासंकटाच्या काळासाठी. तयार नसलेल्यांसाठी एक वेळ येते आणि काय असतो ते वेळ म्हणजे उशीर झालेला असतो. काय झालेला असतो? उशीर झालेला असतो. दरवाजा बंद होतो. नोहाच्या पण ताराचा दरवाजा कोणी बंद केला? परमेश्वराने बंद केला. एक वेळ येईल त्यावेळेस दरवाजा बंद होईल. मी तुम्हाला भाऊ ब्रॅनमचे शब्द ऐकून दाखवतो. मी पुष्कळदा सांगितलेलं आहे, मोबाईल सायलेन्सवरती ठेवायचं, जसं प्रार्थनेला आला तसं. बघा, भविष्यवक्ता म्हणतात तू पाहशील पण चाकणार नाहीस. त्यांनी त्यांच्या संदेशामध्ये असंच सांगितलं. तो माणूस दरवाजात उभा होता, लोकांनी त्याला चिरडून मारून टाकलं. त्याने पाहिलं पण तो चाकू शकला नाही. ए ट्रू साईन दॅट ओव्हरलुक या संदेशामध्ये 1961चा संदेश आहे. दे विल सी द ब्राईड गो इन बट दे वॉन्ट एंटर इन. 1960चा संदेश आहे, द 10 व्हर्जिन्स. याच्यामध्ये भविष्यवक्ता म्हणतात मूर्ख कुमारिका पाहतील पण आत प्रवेश करणार नाहीत. लीडरशिप या संदेशामध्ये 1965च्या संदेशामध्ये भविष्यवक्ता सांगतात व्हेन यू रिजेक्ट गॉड्स वर्ड यू चूज डेथ. तुम्ही ज्यावेळेस देवाचं वचन नाकारता, तुम्ही मृत्यूला काय करत आहात? निवडत आहात. वचन नाकारल्यामुळं मृत्यू हा अंतिम पर्याय आहे लोकांसाठी. स्पिरिच्युअल अडॅप्शन 1956चा संदेश आहे. मोझेस ब्रोक द टाईप, ही सॉ द लँड बट कुड नॉट एंटर. देवानेच थांबवलं, कारण त्याने देवाच्या वचनाला काय केलं होतं? जो त्याने टाईप होतं, जो ख्रिस्त त्याचा तो हे होता, प्रतीक होता, त्याच्यावरती 2दा प्रहार केला होता. परमेश्वर आजही बोलत आहे प्रियांनो. तो आजही तुम्हाला आणि मला संधी देत आहे. पण जर आज आपण वचनावरती अविश्वास दाखवला, त्याचा उपहास करतो, जर त्याचा आपण स्वीकारलं नाही, तर हे शब्द तुमच्यासाठी देखील आहे, माझ्यासाठी देखील आहे. आणि जे संदेश पुढे ऐकतील, आता ऐकत असतील, नंतर ऐकतील, त्यांच्यासाठी आहे की तू पाहशील पण प्रवेश करणार नाही. रॅप्चर होताना तुम्ही पाहाल, लोकांना जाताना पाहाल, पण तुमचा प्रवेश त्यामध्ये होणार नाही. ही चेतावणी आहे. आजच दार उघडा आहे. आजच कृपेचा दिवस आहे प्रियांनो. आजच निर्णय घ्या. प्रभूच्या वचनावरती विश्वास ठेवा आणि म्हणा की देवा मला शक्ती दे, माझा विश्वास वाढव की मी तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या जीवनात एक करू शकू, जगू शकू, चालू शकू, बोलू शकू, वागू शकू. तुझ्या वचनाप्रमाणे मी वस्त्र घालू शकेल, उठल, बसेल, चालेल, पाहेल. प्रभू तू मला अनुग्रह दे, प्रभू तू मला कृपा दे.
आपण इथं थांबूया. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देव. तुम्ही धीर धरला आणि सुंदरसं वातावरण आहे. आपण थकलेले भागलेले आहात, पण प्रभू तुम्हाला आशीर्वाद देव, तुमच्या प्राणाला आशीर्वाद देव, तुमचा प्राण वाचवो आणि हे देवाचं वचन, हा देवाचा संदेश तुमच्या प्राणामध्ये जाओ आणि 100 पट पिका.